अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हीजे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली. यात कृषी विभागाने 21,95,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकानं ही कारवाई केली. एमआयडीसी स्थित असलेल्या व्हीजे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कृषी विभागानं छापा टाकला असता या कंपनीत उपस्थित कर्मचारी आणि मजूर वर्गांकडून मुदतबाह्य कीटकनाशकांच्या बॉटल फोडून त्यातील मुदतबाह्य कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये भरत असल्याचं आढळून आलं. नव्या बॉटलमध्ये कालबाह्य झालेले कीटकनाशके भरून वजन करणे, त्यावर नवीन बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि नवीन लेबल लावणे अशा प्रकारचं कामकाज सुरू होतं. या संदर्भात सदर कंपनी विरोधात कीटकनाशके कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून 21,95,000 रुपयांचा कालबाह्य झालेल्या कीटकनाशकांचा साठा कृषी विभागानं जप्त केला आहे. या उत्पादन स्थळावरून 8 कीटकनाशकाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. जनरल न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला.